लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सोन्याच्या कानातल्यामुळे नैनीचा खोटारडेपणा समोर येणार असतो। अद्वैत सोबत सूद जुळवण्यासाठी नैनीने आता चक्क सोन्यातल्या कानाचा सौदा केलेला असतो आणि सोन्याच्या एका कानातल्यामुळे नैनीचा पर्दाफाश होणार असतो आणि कला प्रामाणिक आहे तर नैनी लालची या सत्याचा उलगडा होणार असतो। लालची नैनीचा लालचीपणाच तिच्यासाठी नडणार असतो आणि स्वतः काजू आता कलाताईला न्याय मिळवून देण्यासाठी सरसावते पुढे। इकडे आता संगीताचं स्वप्नभंग होताना दिसतं, कारण लालची नैनी ही आता अद्वैतच्या समोर तिचं सगळं भांडं फुटणार असतं आणि सोन्याचं कानातलं जे कलाचं कानातलं नैनीने घातलेलं आहे त्या कानातल्यामुळेच नैनीचा पर्दाफाश होणार असतो आणि कलाचा प्रामाणिकपणा सगळ्या चांदेकरांच्या समोर येणार असतो आणि इथून मालिका एका वेगळ्याच वळणावरती गुंतागुंतीच्या सुरू होणार असते। आता नैनीने सगळ्यांच्या समोर कलाला या इथून निघून जा पूजेतून, का इथे तमाशा करतेस असं म्हणत मुद्दाम पडण्याची ॲक्टिंग केलेली असते। म्हणजे तिला चालता येत नाही, तिला लागलं आहे, तिला अजिबात उठता येत नाही अशी ॲक्टिंग नैनी करत असते। मग संगीता बाळा काय झालं, बाळा काय झालं असं म्हणत तिला आता हात देत असते। तोपर्यंत कला इकडे खूप उदास होते आणि बाहेर येते आणि विचार करते, नैनी माझ्यासोबत अशी कशी वागू शकते? नैनाताईला झाले तरी काय, तिथे मला ओळख द्यायला पण तिने नकार दिला। नैना सांगत असते, माझा पाय मुरगळलाय मम्मी, मला उठता येत नाहीये। आता मात्र कला तिथून रडतच बाहेर पडते। कला रडत बाहेर पडते, काजू तिच्या मागे 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 येते। इकडे अद्वैत पुढचा मागचा कोणताही विचार न करता नैनाला उचलून घेतो। अद्वैत तर नैनाच्या पूर्णपणे प्रेमातच पडलेला असतो। तो नैनाला उचलून घेतो आणि आता तिला आपल्या स्वतःच्या रूममध्ये घेऊन जातो। आपल्या रूममध्ये घेऊन जात असताना कलाकडे एक रागाचा कटाक्ष टाकतो आणि तिथून रडतच कला निघून जाते। मग आता इकडे काजू हे सगळं बघते। सोहमला पण हे आवडत नाही, तो कलाला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण इकडे नैनीला घेऊन आता मात्र अद्वैत रूममध्ये येतो। स्वतःच्या रूममध्ये अद्वैत तिला आणतो। संगीताला मात्र मनातनं उकळ्या फुटत असतात। अद्वैत म्हणत असतो, तुम्हाला काही लागलं वगैरे तर नाही ना? तोपर्यंत इकडे आता पूजेची सगळी विधी झालेली असतात आणि खरं तर आता सगळ्या रिझल्टकडे सगळे वाट पाहत असतात। रिझल्ट लागणार असतो डान्स कॉम्पिटिशनचा। आता मात्र नैनी रूममध्ये जाते। रूममध्ये गेल्यावरती नैनीला अद्वैत पायाला आता तिच्या मलम लावून देतो आणि तिला तिकडे आराम करण्यासाठी सांगतो। नैनी विचार करते, या घरामध्ये जर मला पुन्हा यायचं असेल तर यांच्या रूममध्ये मला माझी अशी काहीतरी खूण सोडून जायला पाहिजे की ज्या खुणेमुळे यांना माझी आठवण येईल। आणि हुशार नैनी आपलं कानातलं म्हणजे जे की कलाचं कानातलं असतं ते कानातलं अद्वैतच्या उशीच्या खाली लपवते। आता मात्र अद्वैत नैनाकडे पाहतो, तोपर्यंत कला तिकडून निघून गेलेली असते। आता सगळेच जण अद्वैतचं हे जेस्चर बघून जरा आश्चर्यचकितच होतात, कारण अद्वैत अशा प्रकारचा मुलगा नाही की सगळ्यांसमक्ष कोणत्या तरी मुलीला उचलून आपल्या रूममध्ये घेऊन जाईल। सरोजला अद्वैतच्या वडिलांना सगळंच खूप विचित्र वाटत असतं, पण अद्वैत मात्र एक वेगळ्याच दुनियेत असतो। तो पाहता क्षणी नैनीमध्ये असं काय बघतो की तिच्या प्रेमात पडतो हे मात्र काही कळत नाही। तो रूममध्ये सुद्धा नैनीची चांगलीच काळजी घेत असतो आणि नैनी मात्र पुन्हा भेटण्यासाठी आपलं कानातलं अद्वैतच्या आता मात्र ती उशीखाली लपवते। अद्वैत आता नैनीची काळजी घेऊन बाहेर येत असतो। संगीता टोकवून टोकून हे सगळं पाहत असते। त्यावेळेला सरोज तिला म्हणते, काय झालं, तुम्ही इथे काय करताय? संगीता म्हणते, नाही नाही, माझी मुलगी आहे ना, तिला घरी घेऊन जायचंय। तोपर्यंत कला घरात येते। कला घरी आल्यावरती बाबा म्हणतात, काय ग कले, तू पास देऊन आलीस का? कला आपले डोळे पुसते आणि म्हणते, हो बाबा, मी पास देऊन आली आहे। आता इकडे सरोज सांगते, अद्वैत काय करायचं बरं, म्हणजे डान्स कॉम्पिटिशनचा रिझल्ट तर आपल्याला लावायलाच पाहिजे। यावरती आता मात्र रोहिणी म्हणते, डान्स कॉम्पिटिशनचा रिझल्ट लावणार कसा, कारण डान्स कॉम्पिटिशन तर पूर्ण झालीच नाहीये। कारण मुद्दामच इकडे संगीताने सगळ्या मुलींना एक एक करत बाद केलेलं असतं आणि शेवटचा नंबर कलाचा असतो। डान्स कॉम्पिटिशनचा महत्त्वाचा नियम असतो तो म्हणजे डान्स पूर्ण झाला पाहिजे। त्यावरती रोहिणी म्हणते, डान्स कुणाचाच पूर्ण नाही झाला। अद्वैत म्हणतो, एक डान्स पूर्ण झाला आहे। त्यावरती रोहिणी म्हणते, आपले ते पुरुषोत्तम काका आहेत ना, त्यांच्या मुलीला देवे का पारितोषिक? अद्वैत म्हणतो, पुरुषोत्तम काकांच्या मुलीने सुद्धा पूर्ण डान्स केला नव्हता। यावरती मग रोहिणी सांगते, मग कुणी डान्स केला? आता अद्वैतची कळी खुलते। अद्वैत म्हणतो, नैना आहे ना, तिने पूर्ण डान्स केला। आता नैनाचं नाव काढल्यावरती लगेचच सगळ्यांना समजतं अद्वैत नैनाच्या प्रेमात पडलाय आणि हे प्रकरण जरा जास्तच वाढत चाललेलं आहे। त्यावेळेला रोहिणी आपल्या मुलगा सोहमला सांगते, हे बघ,
हा त्या मुलीच्या प्रेमात पडलाय, याला अशा ठिकाणी मारणं की त्याला पाणी सुद्धा मागता नाही आलं पाहिजे. म्हणजेच नैनीच्या प्रेमात पडलेल्या अद्वैतपासून नैनीला हिरावून घेऊन तू स्वतः लग्न कर असं त्याला सांगते. तोपर्यंत इकडे आता श्री सांगत असतो, अद्वैत तू कॉम्पिटिशन ठेवलेस की नाही, तर कॉम्पिटिशनला कोणी जिंकायचं हे तूच बघायचं. रोहिणी विचार करते, आत्ता बरोबर ह्या नैनीला जिंकून देते, नंतर या नैनीला मी माझीच सून बनवेन. अद्वैत आता नैनाकडे येतो. इकडे संगीता खुश असते आणि म्हणते, नैनी काय भारी ॲक्टिंग केलीस ग, म्हणजे इतकी भारी ॲक्टिंग बाप जन्मात तुझ्या मला पण जमली नसती. खरंच आता तू एकदम व्यवस्थित ट्रॅकवरती आहेस. अद्वैतला बरोबर आपल्या जाळ्यात ओढून घे आणि मग आता आपल्याला काहीही करण्याची गरज पडणार नाही. संगीता खुश असते, सगळं मनाप्रमाणे होत असतं. पण या सगळ्यामध्ये आपण कलाला दुखावलंय याची तिला सुतराम काहीच कल्पना नसते. इकडे राहुल मात्र आता नैनीवरती डोळे टाळण्यासाठी तयार असतो. रोहिणीने त्याला तयार केलेलं असतं. राहुल आता नैनाच्यासाठी एकदम वेडापिसा झालेला असतो. म्हणजे नैनावरती प्रेम करत नसतो, पण तो अद्वैतला अशा ठिकाणी मारायचं की ज्या ठिकाणी त्याला खूप लागेल हे आईचा मंत्र पाळण्यासाठी हे करत असतो. आता विनर अनाऊन्स होतो. नैनीला छानपैकी हार दिला जातो आणि नैनीला घेऊन संगीता घरी येते. सरोजला मात्र हे काही पटत नाही. मुळातच नैना आणि संगीता या दोघींचं उथळ वागणं किंवा या दोघींचा मोठेपणा सरोजला पटत नसतो. रोहिणी मात्र त्यांच्यासोबत गोडगोड बोलून त्यांच्याकडून सगळी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला अद्वैत खूप खुश होतो, कारण नैनाला स्वतःच्या हाताने त्याने हार घातलेला असतो आणि सगळेजण नैनाचं कौतुक करतात. मग नैनाला घेऊन ज्या वेळेला आता घरी आणलं जातं त्यावेळेला संगीता म्हणते, नैने आता तुला चांगलं चांगलं खायला पाहिजे, छानपैकी तयार व्हायला पाहिजे, पुन्हा पुन्हा त्याला भेटायला पाहिजे. नैनी म्हणते, मी त्याच गोष्टीची वाट बघते ग मम्मा, कारण नैनाने आपलं कानातलं मुद्दाम अद्वैतकडे ठेवून आलेलं असतं. मग कला म्हणते, ताई काल तू घातलेलं कानातलं कुठे गेलं. आता मुद्दाम इकडे नैना म्हणते, मला नाही माहिती. कला म्हणते, अगं काल डान्स करताना तुझ्या कानात ते कानातलं होतं, पण तू घरी आलीस त्यावेळेला कानातलं नव्हतं. म्हणजे हे कानातलं चांदेकरांच्या घरात राहिलंय का. ते काही नाही, मला जाऊन ते कानातलं आणलं पाहिजे, ती आईची आठवण आहे असं म्हणत नैना आता कानातलं आणण्यासाठी घरी येणार असते. पण खोटारड्या नैनीने मुद्दाम ते कानातलं आता मात्र अद्वैतच्या इकडे ठेवलेलं असतं. आता अद्वैतला भेटायला कला चालले म्हटल्यावरती नैना पण तिच्या मागोमाग जाते. संगीता म्हणते, तुला काय गरज आहे. यावरती नैना म्हणते, मला जायलाच पाहिजे. आता ज्या वेळेला कानातलं आणण्यासाठी नैना आणि कला दोघीही जणी चांदेकरांच्या घरात निघतात, पण नैना पाठलाग करत कलाचा निघालेली असते. कारण कला आधी निघते आणि तिला अद्वैत अडवतो आणि म्हणतो, तुझं काय इथे, तुला सांगितलं ना आमच्या घरात येत जाऊ नको म्हणून. कला म्हणते, मी इथे आली आहे, माझी एक वस्तू राहिली आहे. तेवढ्यात मागून तिकडे आता नैना येते आणि नैनाला पाहिल्यावरती कला म्हणते, ताई तू इथे का आलीस, तुला इथे येण्याचं काम काय. आता नैनाला कलाने ताई म्हटल्यावरती अद्वैत पाहतो आणि नैनाचा खोटारडेपणा समोर येतो. म्हणजे एका कानातल्यामुळे भेट होईल म्हणून नैनाने कान ठेवलं असतं, पण त्याचमुळे अद्वैतला समजतं की कला ही नैनाची बहीण आहे, तर काल हिने आपल्यासमोर नाटक केलं होतं, आपल्यासमोर हिला जायला सांगितलं आणि आज तरी हिला ताई म्हणते. कलाचा प्रामाणिकपणा तर नैनाचा लालचीपणाचा आता सत्याचा उलगडा झालेला असतो आणि अद्वैत समोर खूप मोठं सत्य आलेलं असतं.